आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झाली तू पिल्ल्या? चला काय झालं? तुम्ही अशी सगळी गपगप काय जा आणि इथं असं काय जमलंय? अरे वडी ए बाबा बाबा गोड खाऊ नकोस. मला एका ज्योतिषाने सांगितलंय का तुमच्या पोराला गोड खायला देऊ नका. माझ्या पोराला गोड खाण्यापासून कुणी मनाई केली असेल ना तर त्याला चुलीत घाला. अगं, असं काय करते? पाप लागल की. तुम्ही का बसावं? पोरगा आत्ता कामावरनं दमून भागून आले नाही ते थोतान सांगत बसलायचा. हे शुभ बाळा आलायस ना आता जा बाबा हातपाय तोंड धुवून घे. मी जेवणाचं ताट बी करते आणि वडी बी देते. दादा मला आता ऍडमिशन पाहिजे. ये तू गप ग. शुभू आम्ही काय म्हणतो आई? हे काय ग? अगं तो आत्ता दमून आलाय नव. अगं त्याला श्वास तरी घेऊ द्या की. हा ए शुभ बाळा तू जा. दादा काय ग तुम्ही दोघींनी बी लाजा काय भाजून खाल्ल्यासारखा ग? अगं पोरग कामावरनं दमून आलंय त्याला त्रास देऊ नये एवढी बी अक्कल नाही वय ग तुम्हा दोघीसनी. हे बघा त्याचं जेवण होईपर्यंत तुम्ही दोघींनी चकार सबूत बी काढायचा नाही आणि जर का असा काढला तर मी आहे आणि तुम्ही आहे. बाबा सॉरी. एक विषारी साप या घरामध्ये पाळतोय हे माहित नव्हतं मला इतके दिवस. त्यांना का सांग तिला तिची सावली सुद्धा बघायची नाहीये मला. काही वर्षांपूर्वी बायको निघून गेली आणि जाताना एक केड सोडून गेली. तीच केड माझा काही घर पोखरत आहे. नंदा का तिचा कम नशिबी बाप म्हणून मी माफी मागतो तुझी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. माझं तर ठरले किती पण डोनेशन असू दे मी त्याच कॉलेजला ऍडमिशन घेणार. मला फीसची चिंता करायची काही गरजच नाहीये. माझा भाऊ सगळं करणार बघ. कळलंय आमसनी आमच्या टेन्शन मध्ये तुमसनी जेवण बी जात नाही आजकाल. शोभे जर हळू बोल की देवपूजा करतोय ना तू. त्याच्यात काय आहे रोजच देवपूजा करतो ना तू. अगं पण आमचे हे जेवले नाही ग आज. शुभू शुभू अरे ऐकलंस का तुझ्या दाजींना जेवण बी जात नाही आजकाल. नाही नाही हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. शुभू इथंच आहे. आम्ही शुभूशी बोलतो आणि लगेच फोन करतो तुम्हासनी. शुभू अरे ते हुंड्याचा हप्ता दाजींना पुढल्याच आठवड्यात पाहिजे. पण आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आम्हासनी माहित आहे तू पैशाची काही ना काहीतरी जुळणी केलीच असेल. आम्ही डायरेक्ट हो सांगून टाकतोय त्यांना. हा देशील ना हो पैसा? दादा मी काय बोलले ते ऐकले ना. उद्याच पैसे पाहिजेत. बजरंग बली की जय. जाऊ बाळा. हा. झाली का देवपूजा? थांबा आले. शुभ चल ताट तयार आहे तुझं. हे बघ तुझ्या आवडीचं लोणचं बी वाढलंय आणि खोबऱ्याच्या वड्या बाई. चल बू. आई नकोय मला. अरे असं कसं नको? अरे सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण बी नाही रे. चल बघू आधी. अगं नाही भूक गेली अगं माझी. अरे अरे शुभ अरे 2 घास तरी खाऊन जा की. झालं समाधान? एकमेकींकडे काय बोट दाखवताय? पोराच्या तोंडचा घास बी हिरावून घेतला तू.
अरे बहिणी आहेत का भावाच्या सुखावर उठलेल्या वैरी आहेत तुम्ही? माझा शुभू स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुमच्या इच्छा पुरा करतो. कारभार नाही, घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीबच असं असतंय बघ. घरातल्या लोकांच्या गरजांच्या ओझ्याखाली तो स्वतःची भूक इच्छा स्वतःच कवा मारून टाकतो ना, हे कोणालाच कळत नाही. अहो, आज श्रावणीने पुन्हा एकदा तिच्या आईबद्दल विचारलं. मी समजावलं तिला, पण अपर्णा, बघ या घरात हा विषय नको आहे. वहिनीचं नावही काढायचं नाही. पण का? तुला किती वेळा सांगितलंय मी. हे बघ अपर्णा, भैया आणि वहिनीचा जो विषय आहे त्याबद्दल न बोललेलंच बरं. त्यामुळे आत्ता हा विषय यापुढे नको आहे. पण तुझी आई कशी होती हे मी नक्कीच सांगू शकते. तुझी आई खूप गोड आणि प्रेमळ असणार, अगदी तुझ्यासारखी. आई खरंच अशीच असशील का ग तू? सगळे म्हणतात की तू जन्माला आलीस आणि तुझी आई गेली. लोक असंही म्हणतात की तुझ्या आईमुळेच बाबा सतत तुझ्यावर चिडलेले असतात, तुझे खूप वाईट होते. पण मग तरी सुद्धा का ग मला तुझी सतत ओढ लागलेली असते? कोणी तुझ्याबद्दल काही वाईट बोललं ना तर टचकन माझ्या डोळ्यात पाणी येतं. तुला माहितीये, मला कधी लो वाटत असलं तर सगळ्यात आधी तुझीच आठवण येते. कधी खुश असले तर असं वाटतं सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगावं, आणि वाईट वाटत असलं तरी वाटतं तुझ्याच खुशीत शिरून रडावं. असं का होतं ग? पण आई, आज जर तू असतीस तर मला जवळ घेतलं असतंस ना, माझे लाड केले असतेस, मला समजावलं असतंस. मला तर वाटतंय तू बाबांनाही सांगितलं असतंस की आपली श्रावणी कोणी आहे. पण आई, आता इथे माझी बाजू घ्यायला दुसरं कोणीच नाहीये ग. खरं सांगू का, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात, त्यातलं काय खरंय काय खोटंय मला नाही माहित. मला तर वाटतं माझी आई खूप प्रेमळ असणार, आणि तुझं माझ्यावर सुद्धा खूप प्रेम असेल. कधी कधी वाटतं असं काहीतरी चमत्कारच व्हावा आणि तू माझ्या समोर यावीस.